श्री विठ्ठलांचा गाल का सुजला? श्री विठ्ठल आणि चोखामेळा यांची सुंदर कथा. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. दुपारच्या वेळी एका लिंबाच्या झाडाखाली श्री विठ्ठल आणि चोखामेळा जेवण करण्यासाठी बसले होते. त्याचवेळी चोखामेळ्यांची पत्नी विठ्ठलांना आणि चोखामेळ्याला दही देत होती. पण ती वाटी तिच्या हातातून निसटली आणि ती नेमकी पडली विठ्ठलांच्या पितांबरावरती. त्यामुळे पूर्ण पितांबर दह्याने भरले. तेव्हा चोखामेळा त्यांच्या पत्नीस ओरडले, अगं तुला दिसत नाही का, विठ्ठलांच्या पितांबरावरती सर्व दही पडले, पितांबर खराब झाले. आणि नेमकं त्याच वेळी झाडावर बसलेला कावळा निंबोणी खात होता आणि त्याच्या बिया मात्र खाली फेकत होता. त्या बिया देखील नेमक्या विठ्ठलाच्या अंगावर पडत होत्या. ते पाहून चोखामेळा त्या कावळ्याला देखील ओरडले. चोखोबा वर बघून बोलले, अरे तुला दिसत नाही का, तू पंढरीच्या अंगावरती बिया टाकत आहेस. तिथून एक पुजारी अंघोळीसाठी जात होता. तोही सर्व घटना पाहत होता. त्याला आश्चर्य वाटले, कारण त्याला चोखामेळ्यासमोर विठ्ठल बसलेले दिसत नव्हते. विठ्ठल फक्त चोखामेळा आणि त्यांच्या पत्नीस दिसत होते. पुजाऱ्याला फक्त त्या झाडाखाली चोखामेळा आणि चोखामेळ्याची पत्नी हे दोघेच दिसत होते. त्याला असे वाटले की हा चोखामेळा असा आव्हानात आहे की जणू विठ्ठल त्याच्यासोबत जेवण करण्यासाठी बसले आहेत. हा भक्तीचं नाटकी प्रदर्शन करत आहे. आता रागाने ब्राह्मण चोखामेळ्याजवळ आला आणि चोखामेळ्यांना म्हणाला, काय रे, खूप मोठा भक्त असल्यासारखा दाखवतो आहेस. आणि बघता बघता त्या पुजाऱ्यानं चोखामेळ्यांच्या कानशिलात लगावली. आणि आता पुजारी पुढे निघून गेला. त्यानं जाऊन चंद्रभागा नदीमध्ये स्नान केले आणि नंतर तो मंदिरामध्ये गेला. पुजारी जेव्हा मंदिरामध्ये गेला तेव्हा त्याने पाहिले श्री विठ्ठलांचे पितांबर दह्याने माखलेले होते. त्याने जेव्हा विठ्ठलाच्या मुखाकडे पाहिले तेव्हा त्याला दिसले की विठ्ठलांचा कान आणि गाल सुजलेले आहेत. आता मात्र पुजाऱ्याच्या लक्षात आलं की भगवान विठ्ठल स्वतः चोखामेळ्यासोबत भोजन करत होते आणि आपण जी कानाखाली मारली ती चोखामेळ्याला न बसता ती श्री विठ्ठलांना बसलेली आहे. मग मात्र पुजाऱ्याला खूप दुःख झालं आणि खेद देखील वाटला की आपण भगवंताप्रती आणि भगवंताच्या भक्ताप्रती फार मोठा अपराध केला. त्यानंतर मात्र लगेचच ब्राह्मण पुन्हा माघारी गेला आणि त्यानं संत चोखामेळ्यांचे चरणस्पर्श केले आणि चोखामेळ्यांची क्षमा मागितली. पुजारी म्हणाला की तू खूप महान वैष्णव आहेस. जातीनं भक्ती ठरवता येत नाही. तुमच्यामध्ये किती गुण आहेत हे तुमच्या भक्तीने स्पष्ट होते. भगवंत आपल्या भक्तासोबत किती आदानप्रदान करतात आहे यावरून तू किती मोठा वैष्णव आहेस हे ठरवले जाते. कृपा करून तुम्ही मंदिरात चला. आणि तो ब्राह्मण चोखामेळ्यांना मंदिरात घेऊन गेला. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्मा सोज्वळ विटेवरी, कर दोन्ही कटी राहिलासे उभा, नीळ वर्णप्रभा फाकतसे, आनंदाचा कंद पाहुले साजेरी, चोखा म्हणे हरी पंढरीये, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल. कशी वाटली तुम्हाला ही कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.